आज केवळ पती म्हणून नाही तर एका आदर्श व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट सोनम पवनकुमार गायकवाड। आज आपण इथे सर्वजण ॲडव्होकेट श्री पवनजी गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी इथे जमलो आहोत। सर्वप्रथम कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते आणि ॲडव्होकेट पवन साहेबांवरती नितांत प्रेम असल्याचे जे प्रेमाचं प्रदर्शन करीत जी मोठ्या संख्येने ते जनता उपस्थित होती त्या जनतेचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते। कारण एवढं वादळ वारा आणि तुफान पावसाचं वातावरण असताना देखील केवळ ॲडव्होकेट साहेबांच्या प्रेमापोटी इथे जे सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते ते बघून माझंही मन भरून आलं आणि त्याकरिता मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि सर्वात आधी मी पर्सनली तर विश केलेच आहे, पण तुमच्या माध्यमातून देखील मी माझे पती ॲडव्होकेट पवन गायकवाड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस देखील त्यांना शुभेच्छा देते। आता कुठल्याही पत्नीस तिच्या पतीबद्दल बोलायला सांगितल्यास कौतुकाचे शब्दच कानी पडतील हे तर साहजिकच आहे, पण मी आज केवळ पती म्हणून नाही तर एका आदर्श व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे। कामतीसारख्या गावातून येऊन मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये स्वतःचं ॲडव्होकेसी उच्च शिक्षण घेऊन ॲडव्होकेसी प्रॅक्टिस करून स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी तिथे निर्माण केली आहे। स्वतःच्या मेहनतीने आणि कुठल्याही प्रकारचं मुंबईसारख्या सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नसताना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट किंवा मुंबईमध्ये जे विशेष करून लागतं गॉडफादर अशी कुठल्याही प्रकारची बॅकग्राऊंड नसताना देखील स्वबळावर स्वकष्टाने आणि स्वतःच्या क्रेडिबिलिटीवरती त्यांनी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटने त्यांनी स्वतःचं तिथे शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज जशी त्यांची लोकप्रियता इथल्या भागात आहे तशीच लोकप्रियता त्यांनी तिथेसुद्धा कमवली आहे। आम्ही प्रॅक्टिस करत असलेल्या लोकल बार असोसिएशनच नाही किंवा मुंबई हायकोर्टच नाही तर संपूर्ण नवी मुंबई शहरात आणि मुंबई शहरात त्यांनी स्वतःचे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि तेच तिकडेही देखील सर्वांच्या मनावर राज्य करतात आणि जसे लोकप्रियता असल्याचं जे आज आपण चित्र इथे पाहिलं तशीच लोकप्रियता त्यांनी तिथेसुद्धा निर्माण केली आहे। फक्त वकिली क्षेत्रातच नाही तर तिथे देखील त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील खूप नाव कमवलं आहे आणि त्यांची एक वेगळी छाप त्यांनी सर्वांवरती तिकडे देखील क्रिएट केलेली आहे। त्यांचा एक जो पॉझिटिव्ह ऑरा आहे त्याच्यामध्ये ते नेहमी सगळ्यांना पॉझिटिव्ह अप्रोच देतात। क्लायंट्स असतील किंवा त्यांचे कुटुंबीय त्यांचे मित्रमंडळी सर्वांना ते नेहमी प्रॉपर गायडन्स देतात। प्रत्येक